नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच नाव गाजतंय, ते म्हणजे माजी मंत्री बच्चू कडू यांचं। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 7वा दिवस आहे आणि आज 7वा दिवस असून देखील त्यांच्या मागण्या मात्र काही पूर्ण झालेल्या नाहीयेत। सरकार केवळ खेळवतंय की काय असा प्रश्न निर्माण होतोय। कालच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची या ठिकाणी त्यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांना फोन लावून दिला। मुख्यमंत्र्यांनी आपण कर्जमाफीवर एक समिती नेमू, त्या समितीमध्ये तुम्हाला देखील घेऊ आणि मग विचार करू असं म्हटलं। त्यामुळे बच्चू कडू आणि सगळ्या शेतकऱ्यांनी मात्र सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही आता मागे हटणार नाही असं म्हटलंय। अर्थातच बच्चू कडू यांनी आज देखील असं स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत सरकारकडून आम्हाला लेखी आश्वासन मिळालं पाहिजे, लेखी उत्तर मिळालं पाहिजे आणि जर ते उत्तर मिळालं नाही तर उद्या राज्यात चक्का जाम आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आज तर मी केवळ अन्नत्याग करत आलोय, 16 तारखेपासून मी पाणी त्याग देखील करणार अशी आक्रमक भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे। अर्थात याच विषयावर माझा लाईव्ह आहे, जीव गेला तरी 72। उद्या राज्यात चक्का जाम आणि 16 जून पासून पाणी त्याग। अर्थात बच्चू कडू यांचं 7व्या दिवशी देखील आज आंदोलन सुरू आहे। गुरुकुंज मोझरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळाजवळ हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये शेकडो नव्हे हजारो शेतकरी बांधव, दिव्यांग बांधव सामील झालेले आहेत आणि या सगळ्यांनी आता एकच नारा दिलाय, काही होऊ द्यात पण बच्चू कडूंना न्याय मिळाला पाहिजे। त्यांनी केलेल्या 17 मागण्या पूर्ण व्हायला पाहिजेत। या 7 दिवसांमध्ये अनेक शेतकरी संघटनांनी, राज्यभरातील विविध सगळ्या संघटनांनी, विरोधकांनी बच्चू कडूंची भेट घेतली, पाठिंबा दिला, फोनवरून त्यांच्याशी चर्चा केली। इव्हन याच वेळी संजय राठोड जे मंत्री आहेत किंवा काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील त्यांची भेट घेतली। आता थोड्या वेळानंतर उदय सामंत जे उद्योग मंत्री आहेत ते देखील बच्चू कडूंची भेट घेणार आहेत। पण या सगळ्या दरम्यान आता अख्ख्या अमरावतीतल्या या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रावर उमटायला लागलेले आहेत। सकाळीच अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला, त्यानंतर अमरावतीमध्ये सोयाबीन आणि कापूस रस्त्यावर टाकण्यात आलं। त्या ठिकाणी भीम ब्रिगेड संघटनेनं ट्रक खाली त्या ठिकाणी बसून आंदोलन देखील केलेलं आहे, या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। पण आता त्याचे पडसाद खरं तर उमटले ते पुण्यामध्ये, कारण दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गणेश कला क्रीडा सभागृहामध्ये कार्यक्रम आहे। या कार्यक्रमात दरम्यान त्या ठिकाणी सगळ्या प्रहार संघटनेच्या महिला कार्यकर्ते असतील यांनी थेट गणेश कला क्रीडा सभागृहात घुसून त्या ठिकाणी बच्चू कडू यांना न्याय द्या अशी घोषणाबाजी केली। त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला, समोर अजितदादा भाषणासाठी उभे आहेत आणि खाली पेंडॉलमध्ये आपण पाहतोय की त्या ठिकाणी अर्थातच इथले सगळे प्रहारचे कार्यकर्ते अजितदादा बच्चू कडूंना न्याय द्या, आमच्या मागण्या मान्य करा, पूर्ण करा असं त्या ठिकाणी म्हणतात। त्यावेळी अजितदादा देखील थांबा थोडं, मी काल जी काय अमरावतीला मीटिंग झाली त्या संदर्भात सांगतो। पण कार्यकर्ते काही ऐकण्याच्या पावित्र्यात नव्हते। शेवटी कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढलं, बाहेर देखील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, शेवटी त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलं। अजितदादांच्या या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ उडालेला आहे। आता या ठिकाणी अजितदादा आणि कार्यकर्ते यांचे जे काही खटके उडालेत आणि नेमकं त्या ठिकाणी बाहेर गणेश कला क्रीडाच्या सभागृहाबाहेर नेमकं काय घडलं हे पहिल्यांदा आपण पाहूयात। मग मी थेट येतोय बच्चू कडूंच्या या आंदोलनासंदर्भात, पाहूयात नेमकं गणेश कला क्रीडामध्ये आणि बाहेर काय घडलं। एक मिनिट तुम्ही वाजत ऐका, एक मिनिट। त्यामध्ये काल तुम्ही थांबा, काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं। त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली। त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वतः बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला, दोघांची चर्चा झाली। बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत, असं मागण्या वेगवेगळ्या, त्यांच्या 17 का काही वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू, त्या समितीत तुम्हालाही घेतो, म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार, त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्व्हॉल्व करणार
आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे झेपेल, राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल. अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे. चला आता त्याच्याबद्दल मीटिंग झाली. त्याला सांगितलं ना की त्या विषयाच्या 1 मिनिट अशी मागणी करून चर्चा होत नसते. त्याबद्दल कमिटी केलेली आहे. कमिटी करून ती निर्णय त्याच्या बाजूला घेऊन जाता. मी सांगितलं समजून. पोलीस आता त्यांना सांगितलेलं त्यांना घेऊन जा. विनंती ताई बच्चू कडू हे आंदोलन करत आहे त्या पार्टी नाहीये. काय सांगाल तुम्ही? तुम्हाला कोला करायचंय सरसकटची वेगळी सांगायची अशा 17 मागण्या घेऊन काय मागण्या काय होत्या नेमक्या तुमच्या? उपोषणाला बसले. त्याची दखल मगरगडचं सरकार घेत नाही. त्याला अनुषंगाने मी दादाला भेटायला आलो होतो. पण दादांनी तुम्हाला सांगितलं की आंदोलन मागे घ्या. दादा म्हणजे समिती गठीत केली आणि त्याच्यावर बच्चू कडूला घेऊन समिती कधी मेल्यावर घेणार का? आमच्या नेत्याचा जीव गेल्यावर घेणार का? ठरवलं ते एका दिवसात होईल. मागणी काय तुमची आता? 7 बारा शेतकऱ्याचा 7 बारा कोरा, विधवा दिव्यांगांना 6,000 पेन्शन. काय म्हणणं होतं तुम्हाला? काय मागणी काय? तुमची मागणी सांगा. शेतकऱ्याची कर्जमाफी करतो म्हणून आज ते शेतकरी आम्ही माझा भाऊ आज उपोषणाला बसलो. शेतकऱ्याची कर्जमाफी का होत नाही? आमच्या व्यथा हे सरकार का समजून घेत नाही? कोण बैठक आहे ना त्याचं मी आत्ताच आपण मुळात प्रहारचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या कसे मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेत हे पुण्यात पाहिलेलं आहे. खरं तर आंदोलन सुरू आहे अमरावतीला आणि त्याचे पडसाद उमटतायत पुण्यामध्ये. कारण की पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमादरम्यान हे सगळे प्रहारचे कार्यकर्ते थेट अजित पवारांसमोर आले आणि त्यांचं भाषण कर्जमाफीवर सुरू होताच यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. विधानसभेच्या निवडणुकांदरम्यान जेव्हा तुम्ही भाषण ठोकत होता त्यावेळी मात्र आम्ही कर्जमाफी करणार असा काहीतरी तुम्ही त्या ठिकाणी पायंडा आखला होता. आणि आता नेमकं काय झालं? त्यावेळी मतं मागण्यापूर्वी कसं काय तुम्ही म्हणालात कर्जमाफी करू आणि आता तुम्हाला काय झालं? सरसकट कर्जमाफी का केली जात नाहीये? ज्या आमच्या 17 मागण्या त्या मागण्यांचा विचार का केला जात नाहीये यावर सगळे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शेवटी अजितदादांचं भाषण थांबवून
प्रहारच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली, घोषणाबाजी करायला सुरुवात केली. एकीकडे अजितदादा थांबा थांबा सांगतायत त्यांना, कारण की काल अमरावतीला स्वतः चंद्रशेखर बावनकुळे जाऊन आले, मीटिंग झालेली आमची, याच्यावर चर्चा चालू आहे. एकंदरीत तात्काळ लगेच असं काही घोषणा करता येत नाही वगैरे अजितदादांनी सांगितलं. पण प्रहारचे कार्यकर्ते कोणत्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी पोलिसांनी त्यांना पकडून बाहेर काढलं. सभागृहाबाहेर आल्यानंतर मात्र मग कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्या ठिकाणी देखील महिला कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. अखेर पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. मुळातच जे अमरावतीचं आंदोलन चालू आहे याचा आजचा 7वा दिवस आहे. बच्चू कडू म्हणजे मुळातच त्यांची जी स्टाईल आहे आंदोलन करण्याची ती आपण आतापर्यंत पाहिलेली आहे. कधी सरकारी ऑफिसच्या इमारतीवर चढून त्यांनी आंदोलन केलेलं असो, किंवा दिल्लीला असंख्य मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधवांना घेऊन केलेलं आंदोलन असो, किंवा जमिनीत स्वतःला गाडून घेऊन केलेलं आंदोलन असो, ही त्यांच्या आंदोलनांची स्टाईल. पण यावेळी मात्र त्यांनी आंदोलन केलं ते अन्नत्याग. आणि जेव्हा अन्नत्यागाचं हत्यार या उपोषणाचं त्यांनी या ठिकाणी उपसलं त्यावेळी मात्र सरकारच्या देखील नाकीनऊ आले. कारण की काल तर बच्चू कडूंना रक्ताची उलटी झाली होती. त्यांनी कोणताही उपचार घ्यायला नकार दिलाय, औषध नको पण आम्हाला न्याय द्या, अशा पद्धतीने त्यांची घोषणा होती. या ठिकाणी बच्चू कडूं सोबत अनेक काही बांधव आहेत, त्यांनी देखील उपोषण करायला सुरुवात केलेली आहे. त्यांची देखील प्रकृती खालावलेली आहे. बच्चू कडूंचं वजन देखील बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेलं आहे. इतकंच नव्हे तर या ठिकाणी तहसीलदारांना, खरं तर तिवसाचे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांनी एक पत्र दिलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत बच्चू कडूंना ऍडमिट करून घ्यायला पाहिजे, त्यांची प्रकृती खालावलेली आहे. याच दरम्यान काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील बच्चू कडूंची भेट घेतली. स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन जोडून दिला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की कर्जमाफी आम्ही करू, समिती नेमू, त्या समितीवर तुम्हाला घेऊ, समितीचा जो अहवाल सादर होईल त्यानुसार आपण कर्जमाफीचा विचार करू. पण या ठिकाणी मात्र बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक आहेत. ते माघार घ्यायला तयार नाहीयेत. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत सरकारकडून लेखी आश्वासन मिळालं पाहिजे, लेखी उत्तर मिळालं पाहिजे, तर आणि तरच आम्ही माघार घेऊ. मग त्यामुळे बच्चू कडूंनी आज उत्तर दिलं, जीव गेला तरी 72, पण आता मात्र आम्ही मागं हटणार नाही. स्वतः बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे की आता उद्या राज्यात चक्काजाम करायचा का नाही या संदर्भात देखील माझी सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा चालू आहे. विविध संघटनेचे नेते त्यांच्याशी देखील चर्चा चालू आहे. त्यामध्ये मग राजू शेट्टी असतील, मनोज जरांगे पाटील असतील, महादेव जानकर असतील, नवले असतील, रोहित पवार जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत ते असतील, यासोबत तुपकर असतील, रविकांत तुपकर, या सगळ्यांसोबत चर्चा होईल आणि उद्या राज्यात चक्काजाम करायचा का नाही या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल. जर हा चक्काजाम आंदोलन उद्या करायचा पवित्रा घेतला गेला तर मात्र राज्यात कुणाची गाडी फिरू देणार नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय. इव्हन आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आता तर मी केवळ अन्नत्याग केलाय, परवापासून म्हणजे 16 जून पासून मी पाण्याचा देखील त्याग करेन असं देखील बच्चू कडूंनी म्हटलंय. काल तर बच्चू कडूंच्या संदर्भात एक सूर देखील उमटला होता की आता सरकारला बच्चू भाऊंची काय अंत्ययात्रा पाहिजे की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना 7वा दिवस आज बच्चू कडूंच्या आंदोलनाचा सुरू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी गुरुकुंज मोझरी येथे या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान अनेक जण बच्चू कडूंना भेटायला येतात, त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. पण बच्चू कडूंची जर आत्ता आपण प्रत्यक्षात तब्येत पाहिली आजच्या 7व्या दिवशी तर वजन देखील घटलेलं आहे, त्यांच्या किडनी आणि इतर अवयवांवर देखील परिणाम झालेला आहे. अशा वेळी बच्चू कडूंनी सलाईन स्वीकारण्यास देखील नकार दिलेला आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी औषधोपचार करण्यास नकार दिल्यानं सगळ्यांचे धाबे दणाणलेत. खरं तर सगळ्या शेतकऱ्यांचं असं मत आहे की कोणत्याही परिस्थितीत बच्चू कडूंनी आता हे आंदोलन थांबवावं, अन्यथा आम्हीच आत्मदहन करू असा देखील इशारा दिलाय. पण याच वेळी बच्चू कडूंनी आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे की नुकतीच एका व्यक्तीनं म्हणजे एका शेतकऱ्यानं आर्वी म्हणून गाव आहे अमरावतीतलं, त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. बँकेच्या वसुलीचा तगादा त्याच्या मागे सुरू होता, त्याला कंटाळून. आता याचाच अर्थ जर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही तर भविष्यात किती त्रास शेतकऱ्यांना अनुभवावा लागेल हा विचार या ठिकाणी सरकारनं करावा असं या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. इव्हन यानंतर आता जर आपण पाहिलं तर या सगळ्या दरम्यान ज्या मागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये विविध मागण्यांमध्ये दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन देण्यात यावं, आपल्या संकल्पनानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतमालाला MSP म्हणजे हमीभाव वर 20% अनुदान देण्यात यावं, अशा विविध मागण्या या ठिकाणी बच्चू कडू त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यासाठीच हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. खरं तर या आंदोलनादरम्यान या ठिकाणी अनेक जण आता एकंदरीत बच्चू कडूं सोबत देखील त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत.
सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे तुर्तास आत्ताची एक सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलंय. आत्ताची एक ब्रेकिंग न्यूज आहे. बच्चू कडू यांचं उपोषण तुर्तास मागे घेण्यात आलंय. पुन्हा 2 ऑक्टोबर पासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे. 2 ऑक्टोबर पासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे. याचाच अर्थ आंदोलनाचा पहिला टप्पा आता या ठिकाणी पार पडलेला आहे आणि वेळ प्रसंगी मंत्रालयात घुसून देखील आम्ही आंदोलन करू असं देखील बच्चू कडूंनी म्हटलंय. कारण आता येणारा जो सीझन आहे अर्थातच पावसाळा सुरू झालाय. शेतकऱ्यांच्या आता या ठिकाणी नांगरणी वगैरे या सगळी कामं आता सुरू होतील. त्यामुळं पहिला टप्पा आता या ठिकाणी पूर्णत्वास गेलेला आहे आणि तुर्तास या ठिकाणी बच्चू कडू यांचं आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलंय. 2 ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा या आंदोलनास सुरुवात होईल असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे. एकंदरीत या ठिकाणी आता नेमकं काय घडणार आहे, बच्चू कडू 2 ऑक्टोबर पासून आपल्या आंदोलनाचा पवित्रा कसा घेतील, नेमकी त्यांच्या आंदोलनाची स्टाईल काय असेल, पुन्हा एकदा अन्नत्याग किंवा पाणीत्याग करायला ते सुरुवात करतील का, उद्याच्या राज्यात जो काही चक्काजाम घेतला जाणार होता त्या संदर्भात आता नेमकी काय माहिती होणार आहे, या सगळ्या अपडेट्स विषयी आम्ही तुमच्याशी निश्चितच या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहोत आणि अपडेट बच्चू कडूंच्या आंदोलनाविषयी तुम्हाला सांगणार आहे. पण तुर्तास जाता जाता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बच्चू कडू यांनी, आत्ताची ब्रेकिंग न्यूज आहे, बच्चू कडू यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतलेलं आहे. 2 ऑक्टोबर पासून या आंदोलनाला पुन्हा सुरुवात होईल असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.